काही कारणास्तव आमच्याकडे बाप्पा येत नाही, पण मला सगळ्याच गोष्टीत खूप हौस आणि आर्ट अँड क्राफ्ट माझा आवडता विषय आहे. मग काय, मला जर कोणी डेकोरेशन बनवण्यासाठी बोलवलं, मी तर धावत पळत आणि आनंदात जाते आणि जी पाहिजे ती त्यांना हेल्प करते. मग सगळा स्वयंपाक उरकवून आम्ही लागलो डेकोरेशनच्या कामाला. माझ्या बाळालाही असे कामं करायला खूप आवडतात आणि त्यातल्या त्यात फेविकॉल आणि सेलो टेप म्हटलं मग तर काही विचारूच नका. मागील व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या घरी तर नाही, पण आमच्या हाऊस ओनरकडे गणपती येतात, तर तिथे आम्हाला डेकोरेशनला जायचं. सर्व सामान आम्ही विकतच आणलं आणि घरीच डेकोरेशन करायचं ठरवलं. आम्ही सर्वांनी फुल डिस्कशन केलं आणि एक थीम सिलेक्ट केली की आपण असं बनवू. आता तुम्ही म्हणाल की बाकीचे कोणी दिसत नाही, पण त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं. थर्माकोलच्या मोठ्या शीट आणून त्याचे 4 पीस करून त्याला ब्लाऊज पीस लावले आणि हे जे लटकन आहे हे विकतच आणले. त्यानंतर फक्त ट्रायलसाठी आम्ही असं ठेवून बघितलं की कसं दिसत आहे गोल्डन भिंतीवर. वाटत तर होतं की एवढी मेहनत करतोय पण जमेल की नाही. त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचा टेबल सजवायला घेतला. डेकोरेशनच्या सामानात काही शॉपमधून आणि काही ऑनलाईन असं सामान आम्ही मागवलं होतं. त्या कामात रात्री 2 कधी वाजले हे समजलंच नाही आणि फायनली डेकोरेशन इज रेडी. तुम्हाला कसं वाटलं आमचं डेकोरेशन?